हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। मुंबई, ठाणे, रायगडला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। आणखी 4 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार। मुंबईला पावसानं झोडपलं। हिंदमाता किंग्स सर्कल परिसरातील रस्ते जलमय। चेंबूरमधील सुभाषनगर परिसरात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढत असताना नागरिकांची मात्र कसरत। मुंबई आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास झाली सुरुवात। कमी दृश्यमानतेमुळे रस्ते वाहतूक मंदावली। मध्य आणि हार्बर रेल्वे सेवेचा 10 मिनिट उशिराला। रायगड, पालघर आणि पुणे या घाटमाथ्याला आज पावसाचा रेड अलर्ट। रायगड आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पालघरमध्ये पावसाचा कहर। आगरीपाड्यामध्ये चाळीतील भिंत देखील कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। मासेमारीसाठी सूर्या नदीमध्ये उतरलेल्या व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। ग्रामस्थांकडून शोधमोहीम हाती। मुंबईमध्ये झाडांच्या पडझडीचं सत्र सुरू। जोगेश्वरी पश्चिमेतील एसवी रोडसह अंधेरीच्या मरोळमध्ये एका गाडीवर झाड कोसळलं, तर पुण्याच्या स्वारगेट परिसरातील झाड कोसळतानाचा थरारक व्हिडिओ समोर। सुदैवानं या घटनेत कोणती जीवितहानी नाही। नेरूळमध्ये साचलेल्या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह उतरलाय। 2 कॉलेजमधील विद्यार्थिनींना विजेचा धक्का बसलाय। दोघींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। चेंबूर स्कूल बस दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकारी निलंबित। महापालिकेकडून चौकशी समिती गठीत। 8 दिवसांमध्ये अहवाल देण्याचे आयुक्तांचे आता आदेश। दुर्घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला। ऐरोली महानगरपालिका रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे बाळासह गर्भवती महिलेचा मृत्यू। मनसे नेते गजानन काळेंचा हा आरोप। उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा देखील दावा। प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी। कल्याणमध्ये हप्ता भरण्याच्या बहाण्यानं महिलेला घरी बोलावून बेदम मारहाण। अश्लील कृत्य करत जीवे मारण्याची धमकी। खडकपाडा पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल।